नमस्कार भिडूंनो, स्वागत आहे तुमचं कोड व्हिडिओ या YouTube चॅनलमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सी-एस-एस बद्दल एक्सप्लोर केलं होतं. सी-एस-एसचे नेमके किती टाइप्स आहेत? त्या टाइप्सचा यूज कसा करतो आपण, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. जसं की इंटरनल सी-एस-एस, इनलाईन सी-एस-एस आणि एक्सटर्नल सी-एस-एस. तिघांमध्ये नेमका डिफरन्स काय आहे, तेही आपण एकदम डिटेलमध्ये बघितलं होतं आणि तेही एक्झाम्पल सोबत. प्रत्येक जो टाइप आहे सी-एस-एसचा, तो कसा वर्क करतो. भिडूंनो, या व्हिडिओमध्ये आपण सी-एस-एसच्या सिलेक्टर्स बद्दल बोलणार आहोत. नेमकं सी-एस-एस सिलेक्टर म्हणजे काय? कोणकोणत्या प्रकारचे सिलेक्टर आहेत? जसं की युनिव्हर्सल सिलेक्टर आहे, डिसेंडंट सिलेक्टर आहे, सिबलिंग सिलेक्टर आहे. नेमकं यांचा मीनिंग काय आहे? यांना आपण यूज कसं करतो? हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत आणि तेही एकदम डिटेल आणि सिंपल भाषामध्ये. तर चला व्हिडिओनो सुरू करूया सी-एस-एस सिलेक्टर शिकायला व्हिडिओ स्टाईलमध्ये. मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ स्टाईल कोडिंग फोल्डरमध्ये यायचंय. त्यामध्ये सी-एस-एस फोल्डरमध्ये येऊन आपलं डे11 नावाचं फोल्डर इथं क्रिएट करून घ्यायचंय. तिथं मी काय करतोय, डे11 नावाचा फोल्डर क्रिएट करतोय. आणि काय करायचंय, त्या फोल्डरला शिफ्ट दाबून ओपन विथ कोड करायचं, ज्याने की ते फोल्डर आपलं व्ही-एस कोडमध्ये ओपन होणार आहे. इथं काय करायचं, इथं फाइल क्रिएट करायची आहे index.html आणि एक काय करायचं आहे, सी-एस-एस फोल्डर क्रिएट करून त्यामध्ये style.css नावाची एक फाइल क्रिएट करायची आहे. आणि असं करून आपण इथं इनलाईन सी-एस-एसचा वापर करणार आहोत. नाही, आपण इथं एक्सटर्नल सी-एस-एसचा वापर करणार आहोत. आणि एक्सटर्नल सी-एस-एसचा वापर करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा आपली बॉयलर प्लेट ॲड करून घ्यायची एचटीएमएलची एक्सक्लेमेशन मार्क प्रेस करून आणि इथं ॲड करायचंय एलिमेंट सिलेक्टर्स. आणि सगळ्यात पहिल्यांदा आता आपण इथं काय करणार आहोत, एलिमेंट सिलेक्टरलाच बघणार आहोत. आता इथं काय करायचंय, एक डॉट बॉक्स करायचा आहे. बॉक्समध्ये आपल्या इथं असणार एक पीला आपण 3 पी ॲड करून घेऊ. पीमध्ये P3 आणि त्यामध्ये कंटेंट काय असणार आहे? कंटेंट असणार आहे आय एम पी डॉलर म्हणजे आय एम P1, P2 आणि P3. हा झाला आहे आपला एच-टी-एम-एलचा कोड. आता आपल्याला इथं काय करायचंय, सी-एस-एस फोल्डरला इथं लिंक करायचं. त्यासाठी आपण काय करणार, लिंक टॅगचा यूज करणार आणि रिलेशनशिप काय द्यायचंय, तर स्टाईल शीट रिलेशनशिप द्यायचंय. रिल ॲट्रिब्यूटमध्ये स्टाईल शीट ॲड करणार. सी-एस-एस फाईलचा पाथ येणार आहे, जे की आहे सी-एस-एस फोल्डरमधल्या style.css मध्ये. आणि यामध्ये आता मी काय करणार आहे, तर याला मी काय करतोय, साइड बाय साइड ओपन करतोय, क्लोज करतोय, व्ह्यू जो की आहे बॉक्स. ज्याला क्लास आहे बॉक्स आणि इथं मी काय केलंय 3 पॅराग्राफ ॲड केलेले आहेत. आता मला काय करायचं इथं P1 मी सपोज आता इथं क्लास देतोय. P1 मल्टी कर्सर फंक्शन दाबून इथं म्हणजे क्लास P1 ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी काय करतो आता तुम्हाला सांगतो. ही टॅग एंटर करतोय. त्यानंतर मी कर्ली ब्रेसेसची बॉडी ओपन करून इथं कलर इक्वल्स टू रेड करतोय. आता हे जे आहे पीला आपण म्हणतो एलिमेंट सिलेक्टर. त्याला एलिमेंट सिलेक्टर का म्हणतो? कारण की आपण एलिमेंटच्या नावानी त्या एलिमेंटला सिलेक्ट केलेलं आहे. म्हणून आपण त्याला म्हणतो एलिमेंट सिलेक्टर. जर इथं माझा H1 टॅग आहे त्यामध्ये आहे की हाय आय एम हाय आय एम रीडिंग आणि मी इथं काय करतोय आता H1 टॅगचा यूज करून H1 एलिमेंट सिलेक्टरचा यूज करून मी याचा कलर जर इथं ब्लू करतोय आणि मी ह्याला जर प्रिव्ह्यू केलं, तर इथं बघायचं आता, की आपला हाय आय एम हीडिंग जो आहे तो व्ह्यू झाला आहे आणि माझे जे बाकीचे पॅराग्राफ्स आहेत, जे की रेड झालेले आहेत. बट एकच पॅराग्राफ झाला आहे का? नाही, तर तिन्ही पण पॅराग्राफ झाले. मग हे तिन्ही पण पॅराग्राफ रेड का झाले? कारण की आपण इथं पी एलिमेंट सिलेक्टरचा यूज केला आहे. तर पी एलिमेंट सिलेक्टर काय करणार? जितके बी एच-टी-एम-एल मधले पी एलिमेंट असतील, तेवढ्यांना सिलेक्ट करणार. आता इथं हे जे तिन्ही एलिमेंट आहेत, हे बॉक्स जो आहे आपला म्हणजे जो डिव्ह आहे, बॉक्स नावाचा, त्याच्या आतमध्ये आहेत. जर मी इथं पी एक ॲड करतोय आउटसाइड ऑफ दॅट बॉक्स, तर चेक केलं मी जर हां, हाय, आय एम पी आउटसाइड ऑफ बॉक्स.
नो सरप्राइजेस की त्याचा कलर रेड होणार आहे म्हणून, की कारण की तो त्या HTMLचा भाग आहे, ज्यामध्ये की आपण लिंक टॅगचा यूज करून स्टाईल शीट अप्लाय केलेली आहे आणि पी एलिमेंट सिलेक्टरचा यूज केलेला आहे त्या स्टाईल शीटमध्ये आणि त्याचा कलर केलेला आहे रेड. त्यामुळे त्याचा कलर रेड होणार आहे. तर हा जो आहे एलिमेंट सिलेक्टर. त्यानंतर आहे आपला युनिव्हर्सल सिलेक्टर. युनिव्हर्सल सिलेक्टर काय असतो? युनिव्हर्सल सिलेक्टर मीन्स तो सिलेक्टर HTMLचे जेवढे बी एलिमेंट्स असतील त्यांना सिलेक्ट करतो, जे की बॉडीच्या अंडर येतात. बॉडी जो आपला टॅग असतो त्याच्या अंडर टोटल तो पार्ट येतो, जो की आपल्या डिस्प्लेवर व्हिजिबल असतो. तो जर मी इथं एलिमेंट सिलेक्टर लावतोय आणि काय करतोय इथं मी सपोज देतोय याला बॉर्डर 2 पिक्सल सॉलिड रेड किंवा मी इथं ऑरेंज देतोय आणि जर आपण इथं चेक केलं, तर बघायची ही बॉर्डर पूर्ण बॉडी टॅगला लागलेली आहे. जर मी इथं आणखी एखादा स्पॅन ॲड करतोय, स्पॅनमध्ये मी टाकतोय धिस इज स्पॅन तर ह्याला पण बॉर्डर आलेली आहे. कारण की आपण युनिव्हर्सल सिलेक्टर यूज केलेला आहे. मग युनिव्हर्सल सिलेक्टर आपण यूज कशासाठी करतो? कारण की हा सगळेच एलिमेंटला काय करतोय, सिलेक्ट करतोय. तर मग आपल्याला त्याचा युजच नाहीये. कारण की आपण सगळ्या एलिमेंटला काही स्टाईल देणारच नाहीत. बरं इन केस आपल्याला द्यायची असेल तर आपण यूज करणार. मग आपण मोस्टली युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज कशासाठी करतो? जर आपल्याला जी डिफॉल्ट स्टायलिंग दिली गेलेली आहे ब्राउझर थ्रू, ती रिसेट करायची असेल तर तेव्हा आपण युनिव्हर्सल सिलेक्टरचा यूज करतो. म्हणजे ती रिसेट करायची असेल तर. जर सपोज मी बघितलं मी काय करतोय आता बाकी सगळंच इथलं कमेंट करतोय स्टाईल शीटमधलं. म्हणजे की जी की आपली डिफॉल्ट बिहेवियर असणार आहे, म्हणजे डिफॉल्ट जी स्टायलिंग असणार आहे, ती स्टायलिंग आपल्याला इथं दिसेल. तर मी इथं काय करतो याला बॉर्डर काढून घेतो. तर इथं तुम्ही बघितलं हा स्पेस आहे इथं एवढा स्पेस आहे. आणि जो पॅडिंगमधला जो प्रत्येक पॅराग्राफमधला स्पेस पाहणं आहे, तो पण खूप आहे. इथं ती स्पॅनला जर बघितलं मधला स्पेस भरपूर आहे. ही जी आहे ही ब्राउझरची डिफॉल्ट स्टायलिंग आहे. आणि मला काय करायची आहे, ही रिमूव्ह करायची आहे. तर मी काय करतोय, पॅडिंगला काय करतोय मी 0 करतोय आणि मार्जिन जी आहे त्याला पण मी 0 करतोय. 0 मीन्स 0 पिक्सेल करतोय. आणि जर तुम्ही बघितलं, जे कंटेंट आहे एकदम ते टॉपला चिटकणार आहे जाऊन. एकदम टॉपला बघायचा. इथं ना, हा जो होता याला कमेंट केलं, तर हा असा होता आणि जर मी अनकमेंट करतोय, तर हे वरच्या बॉटमला जाऊन चिटकणार आहे. तर हा डिफरन्स आहे. म्हणजे हा यूज आहे युनिव्हर्सल सिलेक्टरचा आणि हा आपण दरवेळेसच करणार कारण की आता आपल्याला नाही पाहिजे. आता जर मी एखाद्या वेबसाईटला स्टाईल करतोय, तर मी का यूज करू डिफॉल्ट स्टाईल? कारण की मी तर त्याला पूर्णपणे स्टाईल करेल ना. आणि हे अल्वेज आपण कुठे यूज करतो? एकदम टॉपला यूज करतो. कारण की ह्याला आपण नंतर चेंजेस करत नाही. ह्यामध्ये कोणकोणता पार्ट येणार? जर सपोज तुम्ही एखादा फॉन्ट यूज करताय स्पेशल जो की तुम्हाला सगळ्या एलिमेंटला अप्लाय करायचा आहे. एक फॉन्ट असेल तो ॲड करू शकता. एखादी स्पेसिफिक पॅडिंग किंवा मार्जिन आहे जी की तुम्हाला प्रत्येक एलिमेंटला बाय डिफॉल्ट द्यायची आहे. ती पण तुम्ही इथे ॲड करू शकता. हा आपल्याला युनिव्हर्सल सिलेक्टरचा बेनिफिट असतो. त्यानंतर आहेत आपले क्लास सिलेक्टर. आता क्लास सिलेक्टरचा यूज कशासाठी करतो? मेन बेसिकली आपण रिवाईज करू की क्लास सिलेक्टर म्हणजे काय असतंय? क्लास सिलेक्टर एक नेम असतंय, जे की आपण मल्टिपल एलिमेंटला देऊ शकतो, त्यांना ग्रुप करायसाठी. आता ज्यावेळेस मी हे एक्सप्लेन केलं होतं HTMLमध्ये, त्या टायमाला मे बी थोडं कन्फ्युजिंग झालं असेल, की "अरे बाबा, काय आपण कशाला कोणत्या एलिमेंटला पॉइंट करणार? का आपण एखाद्या एलिमेंटला सिलेक्ट करणार?" तर त्या टायमाला आपल्याला ते कन्फ्युजन झालं असेल. तर आता हे कन्फ्युजन एकदम दूरच होऊन जाणार आहे, की आपण क्लास सिलेक्टरचा यूज काच करायचा आहे. सपोज माझ्याकडे मल्टिपल टाइपचे एलिमेंट आहेत. मी आता काय करतो, यांना काय करतोय, कमेंट करतोय. तर माझ्याकडे काय आहे, एक डॉट बॉक्स आहे. बॉक्समध्ये एक पी टॅग आहे. एक कंटेंट आहे, की मी तो टाकतोय, "धिस इज पी टॅग." सिमिलरली त्यामध्ये आणखी स्पॅन टॅग आहे. काय करतो याला इथं थोडं व्यवस्थित दिसणार आहे. हा जो आहे, हा आहे स्पॅन टॅग. स्पॅनमध्ये असणार आहे, "धिस इज स्पॅन." त्यानंतर मी अजून टॅग्स ॲड करतोय, की इथं आहे एक डिव्ह जो की आहे, "धिस इज डिव्ह." आता हे 3 वेगवेगळे टॅग आहेत आणि इथं आणखी एक पॅराग्राफ टॅग ॲड करतोय मी. ठीक आहे? आणि इथं आहे धिस मी ह्याला बॉक्सच्या आउटसाइड करतोय पी
धिस इज अ सेकंड पी. आता इथं मला काय करायचंय, मला पी टॅगला, पॅन टॅगला आणि डिव टॅगला सेम स्टायलिंग ॲड करायची आहे ॲट द सेम टाईम. म्हणजे एकाच वेळेस लिहून मला ती स्टायलिंग ॲड करायची आहे. ह्या पॅराग्राफला ॲड नाही करायची आहे. मला फक्त कोणत्याला ॲड करायची आहे? मला फक्त पी, स्पॅन आणि जो डिव आहे इनसाइड बॉक्स त्यालाच ॲड करायचं आहे. तर मग मी हे कसं करणार? तर त्या टाईमाला आपण यूज करतो क्लासचा. क्लासचा यूज का करतो? कारण की आपल्याला मल्टिपल एलिमेंट ग्रुप करून त्यांना एक स्पेसिफिक स्टायलिंग द्यायची असते, जी की सिमिलर असते दोन्ही म्हणजे ते जेवढे ग्रुप एलिमेंट आहेत त्यांना. मग ती कोणती असू शकते? ती असू शकते एखाद्यांना पॅडिंग देणं, एखाद्यांना सेम कलर सपोज बटन्स आहेत मल्टिपल, एक डिलीट बटन आहे, एक पोस्ट बटन आहे, एक सबमिट बटन आहे. पण त्यांना सगळ्यांना सेमच स्टायलिंग आहे, मार्जिन पॅडिंग सगळ्यांना सेमच आहे, कलर सेम आहे. त्या टाईमाला आपण काय करणार? क्लास देणार आणि सेम बटन नावाचा क्लास देणार, त्याला पॅडिंग मॅनेजिंग देणार, एक सेम कलर नावाचा क्लास देणार. सपोज सगळ्यांना ब्लू कलर तर एक ब्लू कलर नावाचा क्लास देतो आणि त्या थ्रू आपण त्यांना अप्लाय करणार. पण ते बघू प्रॅक्टिकली पण करून बघू. आता इथं मी काय करतोय क्लास देतोय. आता क्लास मी काय करणार आहे सगळ्यांनाच द्यायचा आहे ना. सो मी काय करतोय मल्टी कर्सर फंक्शनॅलिटीचा यूज करून सगळ्यांना मी क्लास ॲड करतोय. क्लास कोणता देणार आहे? ह्यू कलर. ह्यू कलर नावाचा एक क्लास आहे. तर मी क्लासला कसं सिलेक्ट करतो? डॉट नोटेशननी. ह्यू कलर आणि मी ब्लू कलर करून काय करणार आहे, ह्याला कलर देतोय ग्रीन आणि इथं बघायचंय धिस इज पी टॅग, धिस इज स्पॅन टॅग एंड धिस इज डिव टॅग. हे जे आहे त्यांना ग्रीन कलर दिलेला आहे. आणि इथं जर बघितलं वर पी टॅग आहे. पी टॅगला ऑलरेडी कलर दिलेला आहे. जर मी यांना कमेंट करतोय, म्हणजे जर मी कलर क्लासला कमेंट केलं, तर इथं पण पी टॅग आहे. इथं पण पी टॅग आहे. तर पी टॅगला मी कोणता कलर म्हणजे डिव्ह बॉक्समध्ये पण पी टॅग आहे. डिव्ह बॉक्सच्या आउटसाइड पण पी टॅग आहे. आणि इथं मी काय केलेलं आहे, एलिमेंट सिलेक्टरचा यूज केलेला आहे. त्याचा यूज करून मी इथं रेड कलर दिलाय आणि जर मी ह्याला प्रिव्ह्यू केलं, तर इथं धिस इज पी टॅग आणि धिस इज सेकंड पी टॅग या दोन्हीला पण रेड कलर अप्लाय झालेला आहे. कारण की मी तिथं एलिमेंट सिलेक्टर यूज केलंय. त्यामुळे तो काय करणार, HTMLमध्ये जेवढे बी बॉडी टॅगमध्ये पी टॅग असतील, तेवढ्यांना तो रेड कलर करणार आहे. पण मला इथं काय पाहिजे, हा जो धिस इज पी टॅग आहे आणि स्पॅन आणि डिव आहे, त्यांना मला ग्रीन कलर द्यायचा आहे किंवा एक स्पेसिफिक कलर द्यायचा आहे. आता मी इथं कलर दिलाय ग्रीन, तर इथं काय होणार? त्यांना ग्रीन कलर अप्लाय होणार. क्लासचा हाच यूज आहे, की मी काय करू शकतो, ॲट अ टाईम म्हणजे एकदाच लिहून मल्टिपल एलिमेंटला सेम स्टायलिंग देऊ शकतो. आणि याचं आणखी एक एक्झाम्पल जर बघायचं म्हणलं, तर सपोज मी काय करतोय आता इथं बटन्स क्रिएट करतोय. याला कमेंट केलंय आणि इथं मी काय करतोय डॉट बॉक्स आहे. बॉक्समध्ये मी काय करतोय एक BTN बटन डॉट BTN आणि डॉट BGBTN हे ना 2 क्लासेस मी त्यांना ॲड केलेले आहेत आणि त्यामध्ये काय असणार आहे, TUN बटन मी ठीक आहे, हे ना मॅन्युअली ॲड करतो. मल्टिप्लाय बाय मी किती 4 बटन ॲड करतोय. ठीक आहे. मी 4 बटन ॲड केलेत. पहिल्यामध्ये असणार आहे एक सबमिट बटन. त्यानंतर दुसऱ्यामध्ये असणार आहे ॲड बटन. त्यानंतर तिसऱ्यामध्ये असणार आहे एडिट बटन. चौथ्यामध्ये असणार आहे डिलीट. तर ह्याच्यामध्ये BTN एक क्लास आहे. तर मी डॉट BTN देतोय. मी सगळ्यात पहिल्यांदा काय करतो, बॉडी जी आहे, बॉडी टॅग जो आहे आपला, बॉडी टॅग त्याला मी काय करतो, बॅकग्राऊंड कलर करतो ब्लॅक. की बॉडीचा बॅकग्राऊंड कलर झालाय ब्लॅक आणि मला इथं काय करायला पाहिजे, हा जो बटन आहे हिअर अप्लाय बाय हे करतो. तर हे जर बघितलं हे बघा सबमिट, ॲड अँड एडिट आणि डिलीट बटन आहे. तर हे जे कंटेंट आहे हे बघितलं ना, तुम्हाला दिसेल कसं आहे. तर मी आता हा जो बॉक्स आहे, आता इथे मी काय करतो, डॉट बॉक्सला बॅकग्राऊंड कलर देतो ग्रे. जो की इथे दिसणार आहे हाला याला ग्रे कलर दिलाय किंवा मी याला डार्क ग्रे म्हणजे कलर इथं कलर बी करतो, इथं मॉडिफाय बी करू शकतो. तुम्ही इथं मॉडिफाय केलाय. PTN जो क्लास आहे त्याला मी काहीतरी एक स्पेसिफिक स्टायलिंग देणार आहे. डॉट PTN पॅडिंग द्यायची आहे 12. आता नेमकं पॅडिंग म्हणजे काय? मार्जिन म्हणजे काय? हे सुद्धा आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. फक्त इथं अंडरस्टँडिंगसाठी समजून घ्या, की आपण नेमकं काय काय यूज
आपण एकदम बॉक्स मॉडेल डिटेलमध्ये शिकणार आहोत. बॉक्स मॉडेल नेमकं काय असते, पॅडिंग काय असते, मार्जिन काय असते, बॉर्डर काय असते, आउटलाईन काय असते, हे सगळं आपण एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि इथं मी काय करतोय, पॅडिंग ॲड करतोय. पॅडिंग ॲड करतोय 12 पिक्सल. तर इथं बघायचं 12 पिक्सल पॅडिंग ॲड झालेली आहे. तर पॅडिंग काय होतं, दोघांमध्ये काहीच डिफरन्स नव्हता. कंटेंट जो आहे, कंटेंटमध्ये आणि जो बॅकग्राऊंड बॉक्स आहे छोटासा, त्यामध्ये काहीच डिफरन्स नव्हता. पॅडिंग ॲड केल्यानंतर काय आलं, त्यामध्ये डिफरन्स आलाय म्हणजे जागा आली आहे. म्हणजे त्यानंतर मी काय करू शकतो, इथं मार्जिन देतो इथं. मार्जिन किती देतोय मी? 12 पिक्सेलच मार्जिन देतोय. मार्जिन काय असते? आउटर स्पेस असतो. पण प्लस डिटेलमध्ये बघणार आहोत पॅडिंग आणि मार्जिनमधला डिफरन्स काय आहे? फक्त इथं मी जस्ट यूज करतोय म्हणून तुम्हाला सांगायला लागलो आहे. जरी लक्षात नाही आलं, तरी आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्याबद्दल बघणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपला मेन पॉइंट काय आहे? मेन मोटिव्ह काय आहे? आपल्याला क्लास सिलेक्टरबद्दल आणि बाकीचे जे बी सिलेक्टर असतील त्याबद्दल डिटेलमध्ये शिकायचं आहे. की आपल्याला एकदा अडचणच नाही आली पाहिजे, की हां, या सिलेक्टरमध्ये आणि ह्या सिलेक्टरमध्ये मला कन्फ्युजन होतंय, की क्लास सिलेक्टर काय, आयडी सिलेक्टर काय मला कळतच नाहीये. आता मी काय करतोय इथं बीजी क्लास यूज करतोय. बीजी डॉट बीजी-बीटीएल डॉट बीजी-बीटीएल क्लास यूज केलाय. ह्यामध्ये मी काय करणार आता बीजीहून मला लक्षात येतं, की हा बॅकग्राऊंड कलर असणार आहे. तर मी काय करतोय इथं बॅकग्राऊंड कलर येलो करतोय आणि त्याची फॉन्ट साइज 20 पिक्सल करतोय. फॉन्ट साइज पण 20 पिक्सल केली आहे. रेड करतो. रेड कलर केलाय. मी काय केलं आहे, फक्त बी-जी-बी-टी-एलमध्ये चेंजेस केलेले आहेत. म्हणजे सांगायचं म्हणजे एवढंच, की आपण क्लास सिलेक्टरचा यूज तेव्हा करतो, जेव्हा आपल्याला एकच स्टायलिंग मल्टिपल एलिमेंटला द्यायची आहे. त्या टाईमाला आपण क्लास सिलेक्टरचा यूज करतो. आता त्यानंतर बघूया आपण आयडी सिलेक्टर. नेमका आता आयडी सिलेक्टर म्हणजे काय? जसं की आपण क्लास सिलेक्टरचा यूज कशासाठी करतो? सेम स्टायलिंग मल्टिपल एलिमेंटला देण्यासाठी. तसंच युनिक स्टायलिंग देण्यासाठी आपण आयडी सिलेक्टरचा यूज करतो. आता आयडीवरून तर आपल्याला कळतं, की आयडी प्रत्येक एलिमेंटला युनिकच असते. तर इथं आता आपण युनिक कलर कोणत्या-कोणत्याला देऊ शकतो? हां, ठीक आहे. मी डिलीटला युनिक कलर देऊ शकतो. मोस्ट ऑफ टाईम आपण डिलीट काय दाखवतो? डेंजरनी दाखवतो. सो मग मी आयडी काय करतो? आयडो डेंजर करतोय सपोज. तर इथं मी आयडी देतोय डेंजर. डेंजर आयडी दिली आहे. आता आयडी सिलेक्टरसाठी मी काय करतो? डॉटचा यूज करतो. नाही, तर मी हॅश नोटेशनचा यूज करतो. हॅश यूज करून मी काय करणार? माझा जो आयडी आहे त्याचं नाव टाकणार आहे आणि त्यामध्ये मी बीजी कलर जो असणार आहे, बॅकग्राऊंड कलर जो असणार आहे, तो काय करतोय? रेड देतोय. तर बॅकग्राऊंड कलर रेड दिलाय. कलर त्याचा ब्लॅक आहे. सो उठून दिसायसाठी मी काय करतो त्याला कलर व्हाईट करतोय. जर मी त्याला प्रिव्ह्यू केलं तर इथं बघायचंय, तर डिलीटला बॅकग्राऊंड कलर कोणता आलाय? रेड आलाय. म्हणजे जो कंटेंट आहे त्याला कलर कोणता आलाय? व्हाईट आलाय. बाय डिफॉल्ट कोणता होता? बाय डिफॉल्ट तर त्याला ब्लॅक होता. बट मी इथं काय केलं तर रेड केला होता. तर जर मी हा कलर जर चेंज केला, तर मला तिथं कंटेंटच दिसणार नाही. कारण की कंटेंटचा कलर सुद्धा काय आहे? रेड आहे आणि बॅकग्राऊंड कलर सुद्धा रेड आहे. सो मला एक तर व्हाईट ठेवावं लागेल, नाहीतर मी येलो जरी ठेवला तरी पण चालतंय. सो मी काय करतोय येल्लोच कलर ॲड करतो, जो की इथे दिसणार आहे डिलीट. आता एडिटला पण मी डिफरंट कलर देऊ शकतो. एडिटला काय असू शकतो सपोज एडिट एक नॉर्मल आहे त्यामुळे मी काय करतो त्याला ऑरेंज देतो, ORG करतो आणि आयडी देऊन तर आयडी आयडीसाठी कोणतं नोटेशन आहे? तर हॅश नोटेशन आयडीसाठी आहे. बॅकग्राऊंड कलर मी काय करणार आहे, ऑरेंज देतोय आणि कलर त्याचा व्हाईट देतोय. व्हाईट इथं उमटून न दिसत आहे. मी इथं काय करतो ब्राउन देतोय. तर हे झालाय. सबमिट फायनल असणार आहे. त्यामुळे मी काय करतो सबमिटला ग्रीन कलर करतोय. त्यामुळे मग मी इथं काय करणार आहे आयडी ॲट्रिब्यूटमध्ये ग्रीन आयडी देणार आहे आणि इथं आपली जी style.css फाईल आहे त्यामध्ये त्या ग्रीनला काय करणार आहे बॅकग्राऊंड कलर ग्रीन आणि कलर त्याला व्हाईट. हे जर मी बघितलं, अरे इथे तर कलरच अप्लाय नाही झालाय. तर कलर अप्लाय न होण्याचं कारण आहे स्पेलिंग टॅगमध्ये. तर काळजीपूर्वक आपण जेव्हाही आपला आयडी सिलेक्टर, क्लास सिलेक्टर किंवा एलिमेंट सिलेक्टर यूज करतो. जो क्लास किंवा जी आयडी दिलेली आहे ती काळजीपूर्वक टाकायची आहे. कारण की एक जरी अल्फाबेट चुकलं, तर आपली स्टाईल इथं अप्लाय होणार नाहीये. कारण की सी-एस-एस केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. ॲक्चुअली तिथं एक स्टाईल शीटच आहे. पण केस सेन्सिटिव्ह आहे. तो जर मी इथं बघितलं, दिसतंय आपल्याला इथं सबमिट बटन.
इथं आहे ॲड बटन, इथं आहे एडिट बटन, डिलीट बटन. अशा प्रकारे आपण आयडी सिलेक्टरचे यूज करतो. मला असं वाटतंय, की तुम्हाला क्लास सिलेक्टरमध्ये आणि आयडी सिलेक्टरमध्ये जास्त कन्फ्युजन राहिलं नसेल आणि जरी राहिलं असेल, तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते निघून जाईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतोय. त्यानंतर आपण बघणार आहोत ग्रुप सिलेक्टर. मी काय करतोय यांना कॉमेंट करतोय. इथं काय करतोय, इथं ॲड करतो ग्रुप सिलेक्टर. डॉट बॉक्स, बॉक्समध्ये असणार आहे सपोज पी, पीमध्ये असणार आहे धिस इज बॉक्स, धिस इज पी इनसाइड बॉक्स. आपण इथं करतोय, पॅन करतोय, पॅन करतोय. तर असणार आहे एक H1 टॅग जो की असणार आहे किंवा सपोज मी इथं करतोय एच डॉलर मल्टिप्लाय बाय 6 आणि त्यामध्ये प्रत्येकमध्ये असणार आहे एच आय एम एच डॉलर. आणि हे काय आहे इथं आय एम H1 एलिमेंट, H2 एलिमेंट, H3, H4, H5, H6 एलिमेंट. आता ग्रुप सिलेक्टरमध्ये नेमकं कसं यूज करायचं? ते ग्रुप सिलेक्टर म्हणजे नेमकं काय? तर ग्रुप सिलेक्टरचा वापर आपण मल्टिपल सिलेक्टर यूज करण्यासाठी करतो. ॲट अ टाईम आपण मल्टिपल सिलेक्टर सिलेक्ट करू शकतो. ते कसं? जर सपोज माझा पी आहे, मी काय करतो याला, वरचं मी सपोज हे रिमूव्ह करतोय. त्याला जर प्रिव्ह्यू केलं, तर धिस इज अ पी इनसाइड बॉक्स, धिस इज पी इनसाइड अ बॉक्स, धिस इज डिव इनसाइड अ बॉक्स. काय आहे? स्पॅन आहे. तर स्पॅन जो आहे तो आहे आउटसाइड ऑफ बॉक्स. आउटसाइड. आता मला काय करायचं आहे? पीला स्टायलिंग द्यायची आहे. तर मी काय करणार आहे? इथं करतोय कलर रेड, बॅकग्राऊंड कलर ब्लॅक. तिथं पीलाच आलाय. पण मला सेम स्टायलिंग द्यायची आहे H1ला. तर मग मी काय करणार? कोमा सेपरेट करून H1 एलिमेंटला सुद्धा सिलेक्ट करणार. हे बघितलं तर इथं H1 एलिमेंटला सुद्धा ती स्टाईल आली. आता मला काय करायचं आहे? स्पॅनला सुद्धा सिलेक्ट करायचं आहे. तर मग मी काय करणार? स्पॅनला सिलेक्ट करणार. स्पॅनला सुद्धा स्टायलिंग आलेली आहे. तसंच सिमिलरली मी तुला पण सिलेक्ट करू शकतो. सिमिलरली मी H2ला सिलेक्ट करू शकतो. सिमिलरली मी H3, H4, H5 त्या एलिमेंटला सुद्धा सिलेक्ट करू शकतो. तर मला जर मल्टिपल एलिमेंटला सिलेक्ट करायचं आहे, मल्टिपल टाइप ऑफ एलिमेंटला सिलेक्ट करायचं आहे टुगेदर. त्या टाईमाला मी काय करणार? ग्रुप सिलेक्टरचा यूज करणार आहे. आता अशी स्टायलिंग कोणती असू शकते, की मला ठीक आहे, काही एलिमेंट असतील स्पेसिफिक त्यांना, की मला पॅडिंग द्यायची आहे, मार्जिन द्यायची आहे. हे खूप रेअरमध्ये यूज होतं. टिल द टाईम मी जेवढं यूज केलंय त्यामध्ये तर आतापर्यंत युजला आलेलं नाही. पण हां, युजला येतं. त्यामुळे त्याला एक माहीत पाहिजे, की ग्रुप सिलेक्टर काय आहे. तर एलिमेंटला ग्रुप करायसाठी आपण ग्रुप सिलेक्टरचा यूज करू शकतो आणि त्याचा यूज करून आपण डिफरंट टाइप ऑफ एलिमेंटला ॲट अ टाईम कलर करू शकतो. आता मी यामध्ये जर मार्जिन दिली 2 पिक्सल तर बघायचंय, इथं हे वेगवेगळं आहे. आता इथं जर बघितलं मार्जिन देऊन सगळ्यामध्ये स्पेस आला, पण इथं स्पेस का नाही आलाय? कारण की मी इथं डिव्ह यूज केलेला आहे. हा पण एक डिव्ह आहे आणि हा पण एक डिव्ह आहे. तर जी मी कलर आणि बॅकग्राऊंड कलर दिला आहे, तो हा जो डिव्ह आहे याला सुद्धा अप्लाय झालेला आहे. जर इथं मी डॉट बॉक्स करतोय आणि त्याला जर बॅकग्राऊंड कलर ऑरेंज करतोय, तर हा ऑरेंज कलर तुम्हाला इथे दिसणार आहे. इथं बघितलं तर हा बॅकग्राऊंडला मागं ऑरेंज कलर आलेला आहे. तर मी मार्जिन जर 12 पिक्सल केली, तर इथं बघायचंय, तर आपल्याला कलर दिसणार. इकडे मी मार्जिन आहे, इकडे मार्जिन आहे. त्यामुळे आपल्याला इथे दिसतंय, की हां, तर मागं जो डिव्ह आहे त्याला पण तो कलर अप्लाय झालेला आहे.
हे जे होतं, हे होतं ग्रुप सिलेक्टरबद्दल. त्यानंतर आहे आपला डिसेंडंट सिलेक्टर. आता डिसेंडंट सिलेक्टरचा यूज करायसाठी आपण काय करू? एक स्ट्रक्चर तयार करूया. तर आपण डिसेंडंट सिलेक्टरसाठी एक स्ट्रक्चर क्रिएट करूया आणि या बेसिसवर आपण डिसेंडंट सिलेक्टर आणि चाइल्ड सिलेक्टर यामध्ये नेमकं काय डिफरन्स आहे, हा समजून घेऊया. मोस्ट ऑफ टाईम डिसेंडंट आणि चाइल्ड सिलेक्टरमध्ये खूप मोठं कन्फ्युजन तयार होतं. त्यामुळे आपण हे क्लिअर करून घेऊया, की नेमकं डिफरन्स काय आहे. इथं काय करतोय, याला कमेंट आउट करतोय. इथं काय असणार डॉट बॉक्स. बॉक्समध्ये असणार आहे एक डॉट होम. मध्ये काय असणार आहे, इथं असणार आहे एक पॅराग्राफ. पॅराग्राफमध्ये असणार आहे एक कंटेंट धिस इज अ पॅरा ऑफ ठीक आहे. त्यानंतर त्यामध्ये असणार आहे एक स्पॅन. स्पॅनमध्ये काय असणार आहे, इथं असणार आहे धिस इज स्पॅन ऑफ होम. Then outside of div there is also a p tag. आउटसाइड म्हणजे divच्या बाहेर जो होम बॉक्स आहे आपला, होमच्या बाहेर पण आपला एक p टॅग असणार आहे. त्यामध्ये जो असणार आहे तो असणार आहे दिस इज p आउटसाइड ऑफ आणि जो आपला होम आहे त्यामध्ये असणार आहे एक डॉट सब होम. सब होम मध्ये मी एक p टॅग असणार आहे. त्यामध्ये असणार आहे दिस इज टॅग ऑफ सब. सगळ्यात पहिले जो होम आहे, होममध्ये एक टॅग आहे की टॅग, जो की चाइल्ड आहे होम टॅगचा. त्यानंतर स्पॅन आहे, जो की चाइल्ड आहे होम टॅगचा आणि सब होम आहे, जे की चाइल्ड आहे होम टॅगचा. आणि त्या सब होममध्ये पण एक टॅग आहे, जो की आहे पी टॅग, तो आहे चाइल्ड होमचा. त्यानंतर आउटसाइड पण एक पी टॅग आहे. आता आपण समजून घेऊया डिसेंडंट सिलेक्टर आणि चाइल्ड सिलेक्टर मध्ये अंतर काय. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, डिसेंडंट सिलेक्टर समजून घेऊया. तर डिसेंडंट सिलेक्टर म्हणजे एखाद्या लेव्हलमध्ये असणारा सिलेक्टर. म्हणजे सपोज माझ्याकडे होम आहे, तर होमच्या डिसेंडंटमध्ये म्हणजे त्याच्या चाइल्डमध्ये, त्याच्या लेव्हलमध्ये जे सिलेक्टर येतील त्यांना आपण डिसेंडंट सिलेक्टर म्हणतो. सपोज इथं आहे डॉट होम नावाचा क्लास, तर त्याच्या आतमध्ये येणारी जेवढी बी एलिमेंट आहेत ती डिसेंडंट असणार आहेत. म्हणजे रिलेटेड आहेत त्या होमच्या. तर मी त्यामध्ये येणारा जो पी टॅग आहे, त्याला काय करतोय, कलर देतोय ब्लू आणि बॅकग्राऊंड कलर देतोय येलो. आणि जर मी ह्याला प्रिव्ह्यू केलं, बॅकग्राऊंड कलर झाला आहे येलो. त्याला सुद्धा म्हणजे जो की थिस इज अ पॅरा ऑफ होम जो आहे, ह्याला सुद्धा काय आहे, म्हणजे हा कोणाचा चाइल्ड आहे? हा चाइल्ड आहे होमचा. त्याला सुद्धा येलो कलर झालेला आहे. या कलरसाठी आपण नाहीतर रेड कलर यूज करूया. रेड आणि इथं मी काय करतोय, येलो. तर मी ना काय करतो, त्याला पॅडिंग पण देतो. पॅडिंग देतोय 20 पिक्सेल्सची अँड फॉन्ट साइज देतोय 34 पिक्सेलची. तर इथं बघितलं आपण, हा होमचा चाइल्ड आहे, हा पण होमचा चाइल्ड आहे. तर ह्या दोघांना सुद्धा काय झालेलं आहे, स्टायलिंग ॲड झालेली आहे. म्हणजे डिसेंडंट सिलेक्टर काय करतं, जे चाइल्ड आहेत त्यांना स्टायलिंग करतं. जो हा धिस इज पी आउटसाइड होम आहे, त्याला तर स्टायलिंग ॲडच नाही झालेली आहे आणि स्पॅनला ॲड झाली नाही कारण की तो स्पॅन आहे. जर मला स्पॅनला पण ॲड करायची, जो की होमचा पार्ट आहे, तर मला ग्रुप सिलेक्टरचा यूज करावा लागेल. आयदर मी डायरेक्ट स्पॅन टाकलं सुद्धा स्टायलिंग देऊ शकतो. आता इथं धिस इज पी आउटसाइड होम आहे, याला तर स्टायलिंग भेटलेली नाहीये. बट इथं धिस इज पी टॅग ऑफ सब होम. म्हणजे सब होम जो आपला क्लास आहे, काय आहे? चिल्ड्रन आहे सब होमचा. डायरेक्ट चिल्ड्रन आहे का? नाही. तो चिल्ड्रनचा चिल्ड्रन आहे. म्हणजे ही जी आहे, ही आहे पहिली लेव्हल, ही आहे दुसरी लेव्हल आणि ही जी आहे आतमधली, ही आहे तिसरी लेव्हल. त्या रिलेशनमध्ये डायरेक्ट चाइल्ड कोणता झाला? पी टॅग आणि स्पॅन टॅग हा झाला होमचा डायरेक्ट चाइल्ड आणि जो आपला सब होम आहे, हा सुद्धा झाला डायरेक्ट चाइल्ड. बट हा जो पी आहे, तो आहे चाइल्डचा चाइल्ड म्हणजे डिसेंडंट आहे. तो त्या होमशी रिलेटेड आहे. बट डायरेक्टली चिल्ड्रन नाही. पण ज्यावेळी मला डायरेक्ट चाइल्ड जे आहेत त्यांनाच कलर करायचा आहे, तर मी काय करणार? चाइल्ड सिलेक्टरचा यूज करणार. चाइल्ड सिलेक्टरसाठी आपण अँग्युलर ब्रॅकेट वापरतो. त्यानंतर जर चेक केलं, तर मग बघायचंय हा फक्त त्याच पी टॅगला सिलेक्ट करणार, जो की डायरेक्ट चाइल्ड असणार आहे होम टॅग. म्हणजे डिसेंडंटमध्ये आणि चाइल्डमध्ये डिफरन्स काय? डिसेंडंट म्हणजे
सगळे चाइल्ड जेवढे बी त्यामध्ये टॅग्स असतील ती सगळी म्हणजे जर होममध्ये पी टॅग येत असतील, तर त्यामध्ये येणारे सगळे पी टॅग नो मॅटर ते कसे येतायत. एखाद्या डिव्हच्या आतमधल्या डिव्हच्या आतमधल्या डिव्हमध्ये जरी पी टॅग असेल, पण तो डिसेंडंट असेल होमला, तरी सुद्धा ती स्टायलिंग त्याला ॲड होणार. पण चाइल्ड सिलेक्टर म्हणजे काय? एखादा एलिमेंट आहे, तर त्याच्या डायरेक्ट चाइल्डमध्ये गिव्हन एलिमेंट असेल, तरच त्याला स्टायलिंग ॲड होणार. जर सपोज मी इथं ॲड केलं असतं पी हे आता त्यामध्ये पी ॲड केलं आहे, म्हणजे चाइल्ड सिलेक्टर. आता इथं एकच आहे. जर मी अजून एक पी टॅग ॲड करतोय, बट कुठं करतोय? ह्याच्या सिबलिंगमध्ये करतोय, सब होमच्या. तर त्याला सुद्धा स्टायलिंग ॲड होणार आहे. का? कारण की तो डायरेक्ट चाइल्ड आहे होमचा. आणि जर मी ह्याला पी केलं असतं, इव्हन आपला जो सम होम आहे, त्याला जर मी पी टॅग केलं असतं, तर त्याला सुद्धा स्टायलिंग आली असती. कारण की तो काय आहे? हां, मी हा म्हणतोय हां. म्हणजे हा जो आहे हा जो आहे हा एलिमेंट हा आता फक्त सब होमच नाही, तर तो पी टॅग पण आहे. म्हणजेच डायरेक्टली तो होमचा, तो होम बॉक्स आहे आपला, ह्याचा डायरेक्ट चाइल्ड झालेला आहे. त्यामुळे इथं धिस इज पी टॅग ऑफ सब होम. सब होममध्ये पण एक पी टॅग आहे. त्याला काय झालेलं आहे. मी जर ह्याला स्पॅन जर केलं, तर ह्याला स्टायलिंग ॲड नाही होणार. बिलकुल नाही. नाही, बिलकुलच होणार नाही. कारण की स्टायलिंग कोणाला ॲड होणार आहे? ही होणार आहे सब होमला. मग सब होममध्ये कोणतं बी कंटेंट येऊ द्या त्याला ॲड होणार आहे. पण जर मी इथं स्पॅनची स्टायलिंग चेंज करतोय, स्पॅनला मी काय करतोय, कलर करतोय ग्रीन आणि बॅकग्राऊंड कलर करतोय ब्लॅक म्हणजे डिसेंडंटमध्ये म्हणजे डायरेक्ट चाइल्ड होता होमचा, त्याला बॅकग्राऊंड कलर स्टील कोणता आहे? रेड आहे. पण आपला स्पॅन जो आहे तो इनलाईन एलिमेंट आहे. धिस इज पी टॅग ऑफ सब होम. हा जो आहे हा स्पॅन आहे आता. त्यामुळं त्याने तेवढीच विड्थ घेतली आहे, जेवढी त्या कंटेंटने घेतली आहे. जर मी त्याला पूर्ण कंटेंट जर दिलं, म्हणजे सपोज मी आणखी काहीतरी कंटेंट ॲड करतोय त्यामध्ये जर दिलं, तर तिथपर्यंत त्याला फॅनला जी स्टायलिंग दिलेली आहे, ती स्टायलिंग देणार आहे. तर नेमकं तुम्हाला आलंय का लक्षात? हो, आपला जो डिसेंडंट सिलेक्टर आणि स्पॅन सिलेक्टर मधला डिसेंडंट सिलेक्टर आणि चाइल्ड सिलेक्टर मधला काय डिफरन्स आहे? चाइल्ड सिलेक्टर डायरेक्ट चाइल्ड आहे का नाही हे चेक करतो आणि डिसेंडंट सिलेक्टर चेक करतो, हां, हा ह्याचा चाइल्ड आहे का? नो मॅटर तो कितवा चाइल्ड आहे, तो चाइल्डचा चाइल्ड आहे का चाइल्डच्या 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 चाइल्ड आहे. काहीच घेणं-देणं नाही. त्याला फक्त काय पाहिजे? चाइल्ड पाहिजे. फक्त त्याला चाइल्ड पाहिजे. तो कोणत्याही लेव्हलचा चाइल्ड असू द्या. त्याला घेणं-देणं नाही. एवढाच डिफरन्स आहे डिसेंडंट सिलेक्टर आणि डायरेक्ट चाइल्ड सिलेक्टरमध्ये. तर यानंतर आपला आणखी एक सिलेक्टर आहे सिबलिंग सिलेक्ट. डॉट बॉक्स आहे इथं. त्यामध्ये आहे पी टॅग. धिस इज पी टॅग. दिव आहे. धिस इज दिव टॅग. देन त्यानंतर आहे इथं पी टॅग. आय एम पी. त्यानंतर आहे पॅन. आय एम स्पॅन. त्यानंतर आहे दिव. दिव. आता स्पॅनला इथं कलर दिलेला आहे. कोणालाच स्टायलिंग नाहीये. तर आता आपण बघणार आहोत जनरल सिबलिंग सिलेक्टर आणि ॲडजसंट सिबलिंग सिलेक्टर बद्दल. तर दोघांमध्ये डिफरन्स काय आहे ते पण आपण या व्हिडिओमध्येच बघूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया जनरल सिबलिंग सिलेक्टर. तर इथं आहे एक बॉक्स. मी डॉट बॉक्सला सिलेक्ट केला आहे. डॉट बॉक्सला सिलेक्ट करतोय आणि जो जनरल सिबलिंग सिलेक्टर आहे तो टिल्ड सिग्नेचरने दाखवला जातो. जो जनरल सिबलिंग सिलेक्टर आहे त्यामध्ये कलर ॲड करतोय ब्लू आणि जर मी ते चेक केलं, अरे, इथं तर एका पण एलिमेंटला कलर नाही झालाय. तर याचं रिझन असं आहे, की इथं जो बॉक्स आहे, त्याच्या सिबलिंगमध्ये एक पण एलिमेंट नाहीये. सिबलिंगमध्ये एलिमेंट नाहीये मीन. तुम्ही तर म्हणता, "अरे बाबा, इथं तर एवढे एलिमेंट आहेत." इथं तर पी टॅग दिसतोय, डिव टॅग दिसतोय, पॅन पण आहे, डिव पण आहे. बट इथं त्याला एकाला पण कलर नाही झालाय. तर सिबलिंग सिलेक्टर मीन्स जो तुम्ही सिलेक्टर यूज केला आहे त्याचा सिबलिंग. सिबलिंग मीन्स इन सेम लेव्हल. म्हणजे जसं की सिबलिंग सिलेक्टर आता ही जी सिलेक्टर आहेत बॉक्सची, ही पी टॅग, डिव टॅग, स्पॅन टॅग आणि हा जो डिव टॅग आहे, हे सगळे झाले आहेत चाइल्ड सिलेक्टर और डिसेंडंट सिलेक्टर. बट
मी जर इथं बघितलं हा जो पी टॅग आहे, त्याचा सिबलिंग आहे div. divचं सिबलिंग आहे पी, पॅन आणि div. म्हणजे हे जे आहेत, हे एका लेव्हलला आहेत. म्हणजे हे काय म्हणतो आपण भाऊ-भाऊ आहेत बेसिकली. तर जे एलिमेंट ब्रदर रिलेशनमध्ये येतात, ब्रदर सिस्टर रिलेशनशिपमध्ये येतात, त्यांना आपण सिबलिंग सिलेक्टर म्हणतो. ठीक आहे. म्हणजे एक रिलेशनशिपमध्ये सेम लेव्हलला येतात. आता हा जो आहे, हा पॅरेंट लेव्हलला आहे. हा चाइल्ड लेव्हलला आहे. हा ब्रदर लेव्हलला आहे. म्हणजे सिबलिंग लेव्हलला आहे. तर त्यामुळे इथं एक पण नाही झालंय सिलेक्ट. पण जर मी इथं पीचे जेवढे बी जनरल सिलेक्टर आहेत, ते चूज केले किंवा मी त्यापेक्षा बेटर डॉट बॉक्सला काय करतोय जो हा आहे यालाच मी काय करतो, एक सिबलिंग सिलेक्टर ॲड करतोय. इथं पी टॅग करतोय आणि त्यामध्ये टाकतोय धिस इज अ सिबलिंग ऑफ पॉक्स. इथं जर आलं चेक केलं तर इथं बघायचं धिस इज अ सिबलिंग ऑफ बॉक्स. जर बघितलं इथं तर धिस इज सिबलिंग बॉक्स ॲड झालेला. पण आता मी काय करतो इथं पी एलिमेंट सिलेक्ट करून बघतो, की पीला सिबलिंग आहेत का? तर एक सिबलिंग आहे. पीला तर इथं एकच सिबलिंग आहे. त्यानंतर सिबलिंगच नाही. तर मी काय करतोय इथं आणखी एक पी टॅग करतोय. धिस इज सिबलिंग पी. अजून एक आहे धिस इज सिबलिंग टू पी. तो जो एलिमेंट आपण सिलेक्ट केला आहे सिबलिंगसाठी, तो त्या एलिमेंटला कलर नाही करत. त्याच्या सिबलिंग एलिमेंटला कलर करतो. सपोज मी हा पी सिलेक्ट केला आहे, की याच्या रिलेटिव्ह जो सिबलिंग असेल, तर याचे रिलेटिव्ह सिबलिंग कोण आहे? हा एक पी आहे, आय एम पी आणि धिस इज अ सिबलिंग टू पी. हे 2च एलिमेंट आहेत. त्यामुळे त्याने इथं 2ला कलर केलं आहे. बट जर मला असं चेक करायचं आहे, की इमिडिएट सिबलिंग पाहिजे. इमिडिएट सिबलिंग म्हणजे डायरेक्ट ॲडजसंट सिबलिंग पाहिजे. आता हे जे आहेत, हे जनरल सिबलिंग सिलेक्टर झाले. ॲडजसंट सिबलिंग सिलेक्टर म्हणजे काय? जे सिलेक्टर म्हणजे सपोज आता मी हा आहे पी, तर पीच्या इमिडिएट सिलेक्टर पाहिजे पी टॅग. तरच कलर अप्लाय व्हायला पाहिजे. आता इथं जर बघितलं आपण, तर पीच्या इमिडिएट सिलेक्टर आहे का पी? नाही. इथं पण बघितलं, नाही. कसं आपण ओळखणार? जर मी इथं प्लस करतोय, आपण प्लस साइननी सिबलिंग ॲडजस्टेड सिबलिंग सिलेक्टर सिलेक्ट करतो. जर मी इथं चेक केलं, तर एका पण एलिमेंटला स्टाईल भेटणार नाही. एका पण एलिमेंटला स्टाईल होणार नाही. एका सुद्धा एलिमेंटला स्टाईल अप्लाय झालेली नाही. कारण की ती त्याच्या इमिडिएट सिबलिंगमध्ये येत नाहीत. त्यांच्यामध्ये कोणतातरी दुसरा एलिमेंट आहे. इथं बघायला गेलं तर इथं डिव आहे. इथं बघायला गेलं तर इथं पी आहे. इथं बघायला गेलं तर इथं धिस इज सिबलिंग टू पी आहे. म्हणजे इथं डायरेक्ट डिव आहे. म्हणजे तो ॲट द एंडच आहे. त्याला सिबलिंग कोणी नाहीच आहे. एक तर सिबलिंग नाहीच आहे. तर मग मला काय करावं लागणार इथं आणखी एक पी टॅग ॲड करायचा. पी टॅग आणि इथं येणार आय एम इमिडिएट सिबलिंग टू पी टॅग. ह्याला स्टाईल होणार. कारण की हा इमिडिएट सिबलिंग आहे. म्हणजे हा पीच्या नेक्स्ट लगेच पी आहे. जरी इथं मी करतोय हाच एलिमेंट घेतो आणि इथं मी ॲड करतो. हा पण ॲड होणार आणि इथं जर ॲड करतोय तर याला सुद्धा होणार. तर जर बघितलं आय एम इमिडिएट सिबलिंग टू पी, आय एम इमिडिएट सिबलिंग टू पी एंड आय एम इमिडिएट सिबलिंग. जनरल सिबलिंग म्हणजे की फक्त पी माझा सिबलिंग पाहिजे. म्हणजे माझा भाऊ पाहिजे. नो मॅटर तो किती नंबरचा भाऊ आहे. तो डायरेक्ट बघणार, की तो सिबलिंग आहे का? आता हा जो आउटसाइड पी आहे तो सिबलिंग आहे का? नाही. तो म्हणजे एकदम पॅरेंट लेव्हलचा सिबलिंग आहे. पण आपला जो ॲडजसंट सिबलिंग आहे, जो की आपण प्लस नोटेशननी दाखवतो. तो काय चेक करतो? माझा इमिडिएट सिबलिंग पाहिजे, जो बी एलिमेंट असेल तो. जर मी पी घेतला किंवा मी डिव जरी चेक केला, तर सपोज मी डिव करतोय. डिव सुद्धा काय पाहिजे माझा? इमिडिएट सिबलिंग पाहिजे. इथं फक्त एकच आहे. आय एम इमिडिएट सिबलिंग टू पी टॅग. धिस इज क्यू टॅग. हा फक्त एकच आहे, जो की इमिडिएट पीचा सिबलिंग आहे. त्यानंतर तर पी नाहीच आहे. हां, जर हा जर असा असता, तर तो झाला असता. कारण की हा पण एक डिव्ह आहे. बट ते असं चेंजेस करावं लागतील आपल्याला. बट मेन आयडिया आहे, की आपल्याला जनरल सिबलिंग सिलेक्टर आणि ॲडजसंट सिबलिंग सिलेक्टर मधला डिफरन्स पाहिजे. ॲडजसंट सिबलिंग सिलेक्टर म्हणजे डायरेक्ट इमिडिएट डायरेक्ट मीन इमिडिएट एलिमेंट पाहिजे, जो की आपण सिबलिंगमध्ये बघतोय. आणि जनरल म्हणजे नो मॅटर कधी येतोय, फक्त सिबलिंग पाहिजे. दॅट इस द डिफरन्स बिटवीन ॲडजसंट सिबलिंग सिलेक्टर एंड जनरल सिबलिंग सिलेक्टर. आणि आणखी एक आपलं सिलेक्टर राहिलं आहे, जे की आहे ॲट्रिब्यूट सिलेक्टर. यानंतर आपण बघणार आहोत ॲट्रिब्यूट सिलेक्टर. तर ॲट्रिब्यूट सिलेक्टर काय करतं? ॲट्रिब्यूटनुसार सिलेक्ट करतं. जर सपोज एक स्पेसिफिक एलिमेंट तुम्ही सिलेक्ट करताय
आणि त्याला स्टाईल करायची आहे. तर त्या टायमाला आपण एलिमेंट सिलेक्टरचा यूज करतोय किंवा एखादा क्लास सिलेक्टरचा करतोय. पण जर तुम्हाला ॲट्रिब्यूट बेस्ड स्टायलिंग करायची आहे, जर सपोज तुमच्याकडं पी टॅग आहे. सपोज पी आहे आणि त्याला मी देतोय एक क्लास. क्लासमध्ये मी देतोय सपोज P1. सो हा झाला ॲट्रिब्यूट आणि मला काय करायचं आहे, पी टॅगला क्लास ॲट्रिब्यूट जर असेल, तर त्याला काय करायचंय, कलर रेड करायचंय. तर बघायचंय ह्याचा कलर रेड झालाय. मी इथं काय करतो ह्याला फॉन्ट वेट त्याचा बोल्डर किंवा बोल्ड करतोय. बोल्ड पण झालाय. आणि मी त्याला फॉन्ट साइज आहे का, ही जी कंट्रोल सी करून इथंच कंट्रोल व्ही करतो 50 फॉन्ट साइज दिलेली आहे. हा का झाला? कारण की त्याला क्लास ॲट्रिब्यूट आहे. मी इथं आता आणखी काय करू शकतो? डिव्हला सुद्धा क्लास देऊ शकतो. तिथं डिव्हला दिला तर डिव्हला झालाय का? नाही. तर का? कारण की तो फक्त पी ह्या क्लासलाच करणार आहे. तो इथं क्लास ॲट्रिब्यूट ॲड करतोय, तर हा आय-एम-पीला पण ॲड झाला आहे. पण जर मी त्याला क्लास काय देतोय? P2 देतोय आणि इथं मी क्लास इक्वल्स टू P2 करतोय, तर तो फक्त P2 क्लासवाल्या ॲट्रिब्यूटलाच स्टाईल करणार आहे. P1 वाल्या करणार आहे का? नाही. हा आहे आपला ॲट्रिब्यूट सिलेक्टर. हा ॲट्रिब्यूट कोणतं पण असो. सपोज माझ्या ह्याला टायटल ॲट्रिब्यूट आहे, स्पॅनला आहे. टी-आय-टी-एल-ई टायटल ॲट्रिब्यूट टायटलमध्ये आहे. दिस स्पॅन आणि मी इथं काय करतोय, एक ॲट्रिब्यूट घेतोय. त्याला टायटल ॲट्रिब्यूट पाहिजे. टायटलची व्हॅल्यू काही पण असो. टायटल T-I-T-T-L-E टायटल ॲट्रिब्यूट असेल, तर कलर त्याचा ग्रीन करा आणि बाकीचं सेम हीच प्रॉपर्टी ॲड करा. तर त्याला काय पाहिजे? टायटल ॲट्रिब्यूट पाहिजे. तर आता मी जर टायटल ॲट्रिब्यूट टी-आय-टी-एल-ई टायटल ॲट्रिब्यूट डिव्हला देतोय, तर डिव्हला पण ॲड होणार आहे. जर मी इथं बाहेरच्या पीला देतोय, बाहेरच्या पीला सुद्धा ती स्टायलिंग ॲड होणार आहे. कंडिशन काय आहे, की टायटल ॲट्रिब्यूट त्यामध्ये पाहिजे. तर सिंपलमध्ये सांगायचं झालं, ॲट्रिब्यूट सिलेक्टर ॲट्रिब्यूट असेल तरच सिलेक्ट करतो. तर भेटून या व्हिडिओमध्ये आपण सी-एस-एसच्या सिलेक्टर्सला एक्सप्लोर केलेलं आहे. ते बी एकदम सिंपल आणि भेडू स्टाईलमध्ये. एकदम साध्या भाषेमध्ये आपण नेमकं त्यांचा यूज कसा करायचा आहे, प्रत्येकांमधला डिफरन्स काय आहे, हे बघून घेतलं. की नेमकं ॲडजसंट सिलेक्टर काय आहे, जनरल सिबलिंग सिलेक्टर काय आहे, क्लास आणि आयडी सिलेक्टरमध्ये डिफरन्स काय, डिसेंडंट आणि चाइल्ड सिलेक्टरमध्ये डिफरन्स काय, एलिमेंट सिलेक्टर म्हणजे काय, ॲट्रिब्यूट सिलेक्टर म्हणजे काय, ॲट्रिब्यूट सिलेक्टरला आपण कसं यूज करू शकतो, हे आपण या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये बघितलेलं आहे. येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण भरपूर काही बघणार आहोत. तर भिडूंनो, तुम्हाला हे सगळं नक्कीच समजलंच असेल. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करायचंय, लाईक करायचंय आणि एखादा तुमचा मित्र वेब डेव्हलपमेंट शिकत असेल किंवा त्याला शिकायची इच्छा असेल, तर त्याला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर भिडूंनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत प्रॅक्टिस करा स्टाईलमध्ये.